कृपादान तुमचे माझा, कृपादान तुमचे माझा. श्रवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, श्रवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, तुम्ही द्यावे पांडुरंगा, श्रवण तुम्ही द्यावे पांडुरंगा. माझी सांगा का कुलती, जीव माझी सांगा का कुलती, जीव माझी सांगा का कुलती. अपराधीपती तो हा कळा, अपराधीपती तो हा कळा, अपराधीपती तो हा कळा, अपराधीपती तो हा कळा. पाय वेगळा नका करू, पाय वेगळा नका करू, पाय वेगळा नका करू. आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावे पांडुरंगा. माझे सांगा कुलती, देव माझे सांगा कुलती, देव माझे सांगा कुलती. कामणे तुम्ही निरविल्यावरी, कामणे तुम्ही निरविल्यावरी, कामणे तुम्ही निरविल्यावरी. माझा हरी उपेक्षिला, माझा हरी उपेक्षिला, उपेक्षिला. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा. माझी सांगा का कुलती, देव माझी सांगा का कुलती, देव माझी सांगा का कुलती. जय जय कुमार 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 कुमारी, कुमार कुमारी, कुमार कुमारी, कुमार कुमारी रघुमाई. भगवान की जय, दानेश्वर महाराज की जय,
ईश्वर भगवान की जय, संगिरी महाराज की जय, अवधूत चिंतन श्री कृपाळू सज्जन तुम्ही संत जन, एवढी कृपादान तुमचे मज, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती, अनाथ पराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती, तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षिना, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संततिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताची, चक्रपदाने कथेचा विस्तार, चक्रपदाने कथेचा विस्तार, चक्रपदाने कथेचा विस्तार, चक्रपदाने कथेचा विस्तार, माझी सद्गुरुनाथ तुका, माझी सद्गुरुनाथ तुका, माझी सद्गुरुनाथ तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननिहित पाणी मंडनम मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं श्री विठ्ठलं चिंतयामि, चंद्रामृते सुखे सेववेल, आस्था जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होय गा विठाला,
कृपाळू सज्जन तुम्ही संत जन एवढे कृपादान तुमची मज आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किंवा माझी सांगा काकुलती आपल्या सोनई या ठिकाणी मुळा सहकारी साखर कारखाना या यार्डवर या गटामध्ये कारखाना सुरू झाल्यापासून आपल्या 18 वर्ष झालेले आहेत. आपला संपूर्ण भगवान बाबांचा परिसर म्हणजे भगवानगड परिसर, वामन भाऊ महाराज गैनाथगड परिसर, अर्थात पाथर्डी तालुका मोठादेवी परिसर, सर्व साधू संतांच्या परिसरामधून आलेली सर्व वारकरी मंडळ, ऊसतोड मजूर मंडळी, मुकादम मंडळी, त्यामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करणारे नियोजन करणारे सर्व वारकरी भक्त मंडळ, त्यांच्या आयोजनाने नियोजनाने वामन भाऊ महाराजांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाल्यानंतर, भगवान बाबांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाल्यानंतर सर्वत्र भगवान बाबांचे वामन भाऊचे जे भक्त असतील ते पुन्हा एकत्रित येतात आणि वामन भाऊ महाराज आणि भगवान बाबांचा संयुक्त पुण्यतिथी सोहळा साजरा करतात. तसाच हा आपला एक दिवसाचा मिरवणुकीचा कार्यक्रम, प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम, हरिकीर्तनाचा कार्यक्रम आणि महाप्रसादाचा कार्यक्रम असा योगायोग वामन भाऊ आणि भगवान बाबाच्या कृपा आशीर्वादाने जुळून आलेला आहे. वाडीवर जा, वस्तीवर जा, घरामध्ये जा, मुंबईच्या कुठल्याही गल्लीमध्ये जा, भगवान बाबांचा पुण्यतिथी सोहळा कुठे नाही. भगवान बाबांचा पुण्यतिथी सोहळा हिमालयामध्ये सुद्धा साजरा, हिमालयामध्ये. आपल्याच परिसरातले एक मोठे संन्यासी आहेत नामदेव भारती म्हणून, ते तिथे हिमालयामध्ये असतात. आपल्याच परिसरातून गेले सोलापूरवरून. ते स्वतः भगवान बाबा तारुण्य वयामध्ये, भगवान बाबा हिमालय पर्वत सर केला तेव्हा भगवान बाबांचा तारुण्य वयातला फोटो त्या आश्रमामध्ये ठेवलेला. त्या फोटोवर पुष्पवृष्टी करून हिमालयामध्ये सुद्धा भगवान बाबांचा पुण्यतिथी सोहळा होता. हा एक मोठा योगायोग आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे. कधी कधी माझ्या मनामध्ये सुद्धा असे एक बसल्या बसल्या मनामध्ये ते नारळाच्या फांट्याकडे मी पाहतो आणि तिकडे नारळाचा फांटा पाहिला आणि ते धुरड्याकडे मी पाहिलं. कारण भाऊच्या मनामध्ये असं आलं असेल की जर माझी पुण्यतिथी जर या ठिकाणी झाली तर या कारखान्याला काही आडी अडचण येऊ नये म्हणून सुद्धा भाऊ बाबा हे एकत्रित करू शकतात. काहीतरी या कारखान्याच्या जागेचं काहीतरी भूमीचं पुण्य असेल की कारखाना चांगला चालावा, कारखान्याला काही होऊ नये म्हणून देखील तुमच्या मनामध्ये ही भावना येऊन सुद्धा हा कार्यक्रम भाऊ बाबा करून घेऊ शकतात. कारण मी इथं कीर्तनाला आलो म्हणून हा कार्यक्रम होत नाही. तुम्ही नियोजन केलं म्हणून कार्यक्रम होत नाही. या जागेवर अशी माणसं येऊन गेली 18 वर्षापूर्वी ज्यांनी भगवान बाबाला अंघोळ घातली, ज्यांनी वामन भाऊंचे पाय चुकले, अशी फेट्यातली, कोपऱ्यातली, बोटातली मुकादम माणसं इथं आलेली आणि इथं त्यांनी भाऊबाबांचा फोटो मांडून पुण्यतिथी केलेली. आपण काय भाऊबाबांना पाहिलं नाही फोटो सोडून, पण भगवान बाबांना अंघोळ घातलेले, भगवान बाबांना जीव घातलेले, वामन भाऊ महाराजांना जीव घातलेली माणसं या ठिकाणी येऊन हे कार्य करून गेलेली आहेत. या जागेला त्यांचे हात लागलेले आहेत. म्हणून हा साच कार्यक्रम ही जागा आणि संत आपल्याकडून करून घेतात. मुंबई कोणासाठीच थांबत नाही. मेलेल्या माणसासाठी मुंबई थांबत नाही आणि जिवंत माणसासाठी तर लगेच. किती जवळचा माणूस असला तरी सुद्धा ते राम राम करत. आता मी उल्हासनगरला कीर्तनाला गेलो,
तेव्हा जेवता जेवता ते आपले जांभळीचे साहेब होते संजय आव्हाड इथून आणि माझ्या शेजारी आणखी दुसरे आपले दैत्यनांदूरचे वाहक साहेब होते बसलेले PSI. ते लाव माझा हा मित्र जवळचा मित्र आहे म्हणे. मी ड्युटी केलेली म्हणली हे मंदिर होत असताना आणि बाबा यांनी याच्या पोराच्या मला लग्नाची चिठ्ठी दिली म्हणजे जवळ राहून सुद्धा लग्न त्याचं झालं तरी सुद्धा चर्चाची नाही म्हणजे पाय एवढी मुंबई किती चतुर आहे. आणि आपण माझा सार्वजनिक एकत्रित आला मला ना म्हणजे तुम्ही आज सगळे एकत्रित आला आणि दुसरी गोष्ट तुमच्या मनामध्ये किती स्वाभिमान डीजे लावलाय तुम्ही किती म्हणजे दुःख विसरून गेला की आपण इथं आलो तर आपल्याला ऊस तोडायचा आहे आपल्याला कोपीत राहायचंय इथं इच्छू आहे काटा आहे लाईट आहे दुसऱ्याच्या शेतामध्ये गेल्यानंतर पुन्हा लोक म्हणतात असंच तोड तसंच तोड आमक तमक पण डीजे ही आनंदाची वस्तू आहे नाही का पण तुम्ही सगळं सोडून दिलं की आम्ही काहीच नाही आम्ही आज भगवान बाबाची लेकरं आम्ही आज कोणाचेच नाही फक्त आम्ही भगवान बाबाची आणि वामन बाबाची लेकरं किती आनंद पाहिला तिकडे यार्डामध्ये तर मी म्हणलं मुकादम कसा असा कायच्या कानाचं कुंडल महाराजांच्याच कानात असतं फोटो काढायला बायकोला घेऊन आले लग्न झालं परंतु भगवान बाबांचा परिसर पांडवाची धौम्य ऋषीची समाधी स्थान पांडवाची अरे जगाला पांडव माहिती पांडवाची गुरु कुठे आहेत ते पांडवाची गुरु म्हणजे तुमच्या हृदयात आहेत प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान बाबांना म्हणून काय परिसर मोठा आहे आपला 18 वर्ष झाले तुम्हाला आज मी गोष्ट सांगून जाणार आळंदी नेवाणच आहे पंढरपूर नेवाणच आहे बाप पंढरी गोदावरीच्या कृपेने पैठणी नगरी पवित्र आहे पण ह्या तीन क्षेत्रानंतर आणि तीन तीर्थानंतर असं एकच तीर्थक्षेत्र आहे ते म्हणजे गैनाथगड आणि भगवानगड कशामुळे बरं असं काय मोठं आहे का ते भगवानगड म्हणजे जगामध्ये चौथं एक अद्भुत आश्चर्य चौथ्या क्रमांकाचं पंढरपूर आळंदी पैठण असं काय असेल ऐका जगामध्ये जे 7 ऋषी आहेत सप्त ऋषी त्या सप्त ऋषींचे समाधी स्थान म्हणजे भगवानगडाचा हा एक आकृतिबंध परिसर आहे जगामध्ये सर्वात सुंदर ऋषी कोणता तर त्याचं नाव आहे भारद्वाज ऋषी जगामध्ये सर्वात सौंदर्यवान ऋषी म्हणजे भारद्वाज ऋषी त्याचं स्थान आहे भारजवाडीला जगामध्ये शास्त्राला प्रश्न विचारणारे ऋषी आहे त्याचं नाव आहे कण्व ऋषी तो कोण ऋषीला राहतो जगामध्ये शस्त्र निर्माण करणारा ऋषी आहे जसं भगवान महादेवाचा त्रिशूळ कृष्णाचं सुदर्शन रामाचा धनुष्य शस्त्र निर्माण करणारा ऋषी म्हणजे सोम ऋषी तो आहे सोम ऋषी मध्ये जगामध्ये शास्त्र विवेचन करणारा ऋषी वाल्मिक ऋषी तो आहे नागलवाडीला जगामध्ये लव अंकुशाचं सीतेचं बाळापण जर कुठं झालं असेल तर ते नागलवाडीला झालेलं आहे लव अंकुश यांचा सांभाळ करण्यासाठी स्वतः दशरथ राजाने एका दैत्याला राखण ठेवलं त्याचं नाव आहे बांबा दैत्य अजूनही नांदूरच्या लोकांचं वतन नागलवाडीला आहे एका गावाचं एकाच गावामध्ये राहत असतं पण अजूनही निंबा दैत्य नांदूरचं वतन हे नागलवाडीला आहे जगामध्ये तुम्ही एक गोष्ट ऐकली 5वं ज्योतिर्लिंग म्हणजे काशी विश्वनाथ
आणि 3 जनार्दन झाले आपल्या परिसरात. नामा जनार्दन, रामा जनार्दन आणि एका जनार्दन. आता हे 2 जनार्दनांची समाधी भगवान गडावर आहे, उजव्या बाजूला. म्हणून आपल्या गुरुच्या चरणाची सेवा करण्यासाठी पैठणचे नाथ महाराज काशीला गेले आणि काशीहून कावड भरून आणली. परंतु तुमची आणि माझी परीक्षा जगामध्ये फक्त आपल्या जवळची माणसं घेतात, पण शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांची परीक्षा काशीच्या विश्वनाथाने गाढव बनून आणि पार्वतीने भिकारीन बनून ज्या ठिकाणी ही प्रचिती आणि परीक्षा घेतली ते ठिकाण म्हणजे खरवंदी. खर म्हणजे गाढव आणि वंद म्हणजे वंदन. साक्षात पार्वती माता भिकारीन झाली आणि काशीचे विश्वनाथ गाढव झाले. हा प्रसंग जिथं घडला तिथं आपण जन्म घेतला. आपण किती मोठेचे लेकर आहेत. कुळ हे पावन कृष्ण नाम, कुळ हे पावन कृष्ण नाम, कुळ हे पावन कृष्ण नाम. निवृत्ती गयानी कृपा केली पूर्ण, निवृत्ती गयानी कृपा केली पूर्ण, निवृत्ती गयानी कृपा केली पूर्ण, गयानी कृपा केली पूर्ण. कुळ हे पावन कृष्ण नाम, कुळ हे पावन कृष्ण नाम, कुळ हे पावन कृष्ण नाम. जगाच्या पाठीवर आपण किती मोठ्याची लेकर आहेत. निवृत्ती गयानी कृपा केली पूर्ण. आपल्याला अपूर्ण ठेवलं, आपल्याला अपूर्ण ठेवलं. आणि जर आपण अपूर्ण असतो तर आज पुण्यतिथी 16 इथं झाला. नामाचे चिंतन प्रगट पसारा, आसाल ते करा जेथे तेथे. जिथं असू तिथं भाऊ आणि बाबा आपल्या बरोबर असतात. कोण आहे आपली आई? भगवान बाबा ही आपली आई आहे आणि वामन भाऊ महाराज हे आपले वडील आहेत. किती सुंदर मांडव सजलेला आहे, सिस्टीम किती चांगली आहे. एवढं जरी आणायचं असलं तर किती खर्च करावा लागतो, पण तुमचं मन मोठं आहे. तुमचं मन म्हणजे वामन भाऊ महाराज आहे आणि तुमचं अंतकरण म्हणजे भगवान बाबा आहे. त्यामुळे हा कार्यक्रम घडून येतोय. ते मग अशी घोषणा देत होते, मला असं वाटत होतं नेमकी खरवंडीचा प्रचारच चालला. असा एक योगायोग आपल्या जीवनामध्ये आलेला आहे. आणि 18 वर्ष झाली कुठल्याही कारखान्यावर जा पुण्यतिथी आहे. पुन्हा रावरीला बी आहे 24-25 संत तुकारामला आहे, क्रांती शुगरला आहे. तुम्हाला काही कारखान्यावर अडचण येणार नाही. तुमचं क्रेडिट चांगलं, सगळ्या मुकदमाचं क्रेडिट इथं चांगलं. आणि तसं जर काही झालं तर मला सांगा, पण माझ्याकडे इंजेक्शन सगळ्या कारखानदाराचे इंजेक्शन असतात आमच्या. कोणाला कोणतं कोणाला कोणतं अलग लक्षामध्ये. तुम्हाला अडचण तर येणारच नाही. असं अडचणीवर मात करणारा हा समाज आहे. विठाला त्याला 25 वर्ष झाली. प्रसंग घडून गेला होता आपल्या परिसरामध्ये. मोर्या चिंचोर आहे तिथं. रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांचे एक मोठे शिष्य होते, भाऊ महाराज पोटी. आणि भाऊ महाराजांना अशी आठवण आली, म्हटले अरे आपल्याला नारायण महाराजांना जेवायला बोलायचं. ते बोलावलं त्यावेळेस मी त्यांच्या जवळ होतो. ती आरमाळा गाडी घेऊन मी आलो तिथं. पण त्यावेळेस त्या गावातल्या मारुतीचं भूमिपूजन होतं आणि तेव्हा गडाख साहेब आले. गडाख साहेब म्हणजे संवेदनशील व्यक्तिमत्व, न बोलणार असं व्यक्तिमत्व. तिथं आले होते ते आणि मग जेवायला बसलो ना मी सगळे. तेव्हा ते गडाख साहेब म्हटले जगामध्ये श्रीमंत माणूस कोण? आता त्यांचे कारखाने आले म्हणून त्यांचे शब्द. ते म्हणले जगात श्रीमंत माणूस कोण? तर सद्गुरू नारायण बाबा म्हणले तुमच्याशिवाय या जगात श्रीमंत कोण?
काय कोणाच्या बापाला घाबरत नाराय बाबा म्हणले जगामध्ये तुमच्या शिवाय श्रीमंत कोण आहेत? तर गडासाहेब म्हणले बाबा आमच्या सारखे गरीब आम्ही, श्रीमंत तुम्ही, श्रीमंत तुम्ही. म्हणले कशावर? म्हणले जगामध्ये सर्व वस्तू घर कितीतरी कोटीचं बांधता येतं, पण त्याच्यामध्ये किती कोटी खर्च करून झोप विकत आणता येते. 10 कोटीचं घर बांधा, त्याच्यामध्ये झोप विकत आणता येत नाही. रोड कितीही कोटीचा तयार करता येतो, पण रोडवर मेलेला माणूस पुन्हा जिवंत होत नाही. तसं आम्ही एवढी साखर तयार करतो, पण डॉक्टरांनी सांगितले कारखान्यात जाऊन त्या साखरेचा वास सुद्धा घ्यायचा नाही. म्हणजे जीवनामध्ये साखर तर खायचीच नाही, पण त्याचा वास सुद्धा घ्यायचा नाही. म्हणजे जीवनामध्ये काय ईश्वर सगळं देतो. लक्षात ठेवा, या हातामध्ये सोन्याच्या अंगठ्या घातल्या जातात, या गळ्यामध्ये सोनं घातलं जातं, त्यामुळे संपूर्ण शरीर सोन्याचं होतं. संपूर्ण शरीर सोन्याचं होत नाही, पण ज्याचे विचार सोन्यासारखे असतात त्याच्या समोर सोन्याचं काहीच वाटत नाही. तसं जीवनामध्ये या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जीवनामध्ये देवाची कृपा झाली की जीवनाचा लाभ होतो, आणि जीवनामध्ये संतांचा आशीर्वाद मिळाला की जीवनामध्ये महालाभ पूर्ण होतो. आणि म्हणून देवाची कृपा झाली तर लाभ होईल, आणि संतांचा आशीर्वाद मिळाला तर महालाभ होईल. आणि म्हणून आपण महालाभाच्या पंक्तीसाठी, या महाप्रसादाच्या सेवनासाठी आज आपण सर्वजण एकत्रित आलो. आळंदीवरून मला ते काल म्हटले सोनईला तर असे सोनेला सगळं सोनई, सोनई सोन्याची सोने. इथं त्रिलिंगी महादेव कितके वेळेस माझे कीर्तन झाले. मोठं स्थान आहे. त्यानंतर आळंदीहून पवन महाराज आळंदी, काशीनाथ महाराज तारकेश्वर गडकर, विनायक महाराज पांचाळ आळंदी, दुसरे आपले गणेश महाराज राहुरी पानसवाडी, आणि संजय महाराज दत्तू महाराज अतिशय सुंदर आवाज. पलीकडचे आपली बडेवाडी आपलंय म्हणजे विनेकरी आपले. पुन्हा आळंदीहून आलेले मृदंगाचार्य आकाश महाराज, पुन्हा सोनईमध्ये जे मृदंग वाजवतात, मृदंग शिकवतात, मृदंग विकतात, असे दीपक महाराज फलके, ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे. असे सिस्टीम वाले खांबे खांदे कांदे 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 आपला सुंदर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. हा कार्यक्रम संपन्न होत असताना इतकं प्रेम असतं जगाचं साधू संतांवर. 2-3 कार्यक्रम कालच होते. मी म्हटलं तुम्ही 2-3 दिवसांनी घ्या, नाही काही करा, नाही दुसऱ्या महाराजांना सांगा. त्यांनी नाही बाबा तुम्ही आले का तरच पुण्यतिथी होती, या. तेव्हा मग आता शिरापूरलाही पुण्यतिथी आहे. ती पुण्यतिथी झाल्यानंतर पुन्हा चांदगावलाही पुण्यतिथी आहे. सकाळी पिंपळनेरला. आज योगायोग चालू आहे आपल्या जीवनामध्ये. मला 2-3 गोष्टी खूप आनंदाच्या वाटल्या. त्यामध्ये मिरवणूक मला खूप चांगली वाटली, आणि घोषणा देणारे खूप मला चांगले वाटले. असेच माणसं पाहिजे. हा बरं का, तुम्हाला माहिती आहे ना एकदा, हा असे संघर्षशील माणसं पाहिजेत. बबनराव ढाकणे आहेत ना, नगर जिल्ह्यातले होते, पण संघर्ष केल्यामुळे ते बीडमध्ये गेले, पण तिकडून गुलाल घेऊन आले. मी ते गुलाल शिकलो, मग मी पाहत होतो. ते गुलाल शिकला का मला बीड जिल्हा आठवायचा. वा वा वा, बीडचा झपाटा, बीडचा झपाटा, पाटोद्याचा हेलपाट, आष्टीचा फुफाट. विठाला विठाला अभंग तुकोबरायाचा आणि
मागणी प्रकरणातील आहे 4 चरणाचा. या अभंगामधून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतांची विशेष लक्षणाचं प्रगटीकरण करतात की संत कोणाला म्हणायचं तर हे 3 लक्षणं ज्यांच्या जवळ असतील ना त्यांना संत म्हणा. पहिले लक्षण केलं संत कृपाळू असतात. दुसरं लक्षण केलं कृपाळू जे जे असतात ते संत आहेत का? आई देखील कृपाळू आहे मग तिला संत म्हणायचं का? नाही. दुसरं लक्षण केलं कृपाळू बरोबर ते सज्जन असतात. महाराज सगळेच लोक घोडेगावचा व्यापार करताना सज्जनपणा सांगतात. हे पा भाकरीची शपथ आहे. या 80,000ची म्हैस आहे. मग त्या व्यापाऱ्याला सज्जन म्हणायचं का? म्हणले नाही, तिथं थांबू नका. कृपाळू वेगळा, सज्जन वेगळा, आणि जगामध्ये जगाच्या उद्धाराचा विचार करणारा आणि देह कष्टवणारा हा जो जगामध्ये जो संत आहे, हे 3 लक्षण जिथं आहेत ना त्यांना संत म्हणा. कृपाळू हे लक्षण पाहिजे, सज्जन हे लक्षण पाहिजे, आणि जगाच्या उद्धारासाठी जगाचा त्रास सहन करून जगाला सर्व सुख देतात ते संत. विठाला पण हे 3ही लक्षण संतांच्या अंगी आहेत. पण कोणत्या संतांच्या अंगी? लोकमान्य संतांच्या अंगी नाही, जे देवमान्य संत आहेत त्यांच्या अंगी लक्षण असतात. विठाला लोकमान्य संतांचा विचार आपल्याला करायचा नाही आणि देवमान्य संतांचा विचार केल्याशिवाय राहायचं नाही. मग महाराज काय सांगावं देवमान्य संत? जगामध्ये देवमान्य संत आहेत ज्ञानेश्वर भगवान विष्णू, निवृत्तीर भगवान हरहा, सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्मचित. काय सांगावं संतांचं विशेष गुण असे आहेत, ज्या काळामध्ये ब्राह्मणाचं कोर्ट पैठणला होतं त्या काळामध्ये वडाऱ्याचं कोर्ट कुठं होतं? आळंदीवरून सिद्ध बेटावरून ज्ञानोबा निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई न्याय मागण्यासाठी कुठे आली? पैठणला. पैठणला न्याय मिळाला नाही, पण ते महाविष्णूचे अवतार होते, चमत्कार करण्याची गरज नव्हती आणि साक्षात्कार केल्याशिवाय राहायचं नव्हतं. त्या परिस्थितीने ज्ञानोबांनी स्वतःची ओळख करून दिली नाही. ज्ञानोबांच्या जीवनामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्या परिस्थितीने ज्ञानोबांची ब्राह्मणाला ओळख करून दिली. रेड्यामुखी वेद बोलल्यानंतर संपूर्ण ब्राह्मण वर्ग ज्ञानोबांना शरण आला आणि ज्ञानोबांच्या जीवनातला पहिला सत्कार आणि पहिली मिरवणूक कुठे झाली असेल तर ती पैठणमध्ये. विठाला जगामध्ये सुखामध्ये आपल्या डोक्यातली टोपी काढणारी माणसं भरपूर असतात, पण जगामध्ये परिस्थितीचं दुःख आणि प्रसंगाचं दुःख जर आलं तर आपल्या जगामध्ये दुःखाची टोपी, दुःखाचं फडकं, दुःखाची गाठ काढणारी माणसं थोडी असतात. जे सुखाबरोबर येतात ते प्रसिद्ध असतात, आणि जे दुःखाबरोबर आपल्या बरोबर आपल्या अगोदर असतात तेच आपले असतात, कारण त्यांना संतांचा आदर असतो, त्यांच्या हृदयामध्ये संतांचे विचार असतात. आणि म्हणून त्या काळामध्ये ज्ञानोबांनी रेड्यामुखी वेद बोलवल्यानंतर पहिला ज्ञानोबांच्या अवताराचा स्वीकार जर कोणी केला असेल तर तो गोदावरी मातेने केला. गोदावरी मातेने स्वीकार केला म्हणून त्या गोदावरीचं ऋण फेडण्यासाठी माऊली सुद्धा गोदावरीच्याच कुशीमध्ये काही काळ विसावले स्थिर आणि तो हा तालुका. माऊली थांबावंसं वाटत नव्हतं, पण पंढरपूरच्या विठ्ठलाने साक्षात मोहिनी रूप धारण केलं आणि मोहिनी रूप धारण करून ज्ञानोबांच्या मनाला मोहित केलं. आणि ज्या ठिकाणी मोहिनी राजाचं हे मंदिर आहे त्याच्याच परिसरामध्ये ज्ञानोबांना थांबावं लागलं. हे त्या निर्गुण निराकार भगवंताची कृपा आहे. विठाला
आणि जग हे तिचं लेकरू आहे. आईने मुलाला काय द्यावं न मागता द्यावं. काही मुलं आईला मागतात, काही रडतात, तिच्या मांडीवर बसतात. पण एक आई अशी आहे का ती न मागता त्या मुलाला देते. ती आई किती मोठी असेल. ज्ञानाबाई माझी अनाथाची माई. जग अनाथ आहे हे सनात बनलं पाहिजे म्हणून ज्ञान गोदावरीच्या तीरी. संपूर्ण माऊलीचं ज्ञान जर कुठे असेल तर या गोदावरीच्या तीराला स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञान देवाची अंतरी दत्तात्रय योगी. जवळच देवगड पीठ. पहिला सत्कार माऊलींचा हा फेटा घालून जो असा इथं उजव्या बाजूला तुरा लावलेला फेटा जो आहे ना तो पैठणच्या ब्राह्मणाने माऊलीचा केलेला सत्कार आहे. विठाला माऊली चालत 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 पैठण पासून गोदावरीच्या तीरावर चालत चालत नेवासा क्षेत्रामध्ये आले. आणि नेवासा क्षेत्रामध्ये आल्यानंतर ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपन काका, मुक्ताबाई एक रात्र स्थिरावली. पण ज्या ठिकाणी वास्तव्य केलं होतं त्या ठिकाणी मस्जिद होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता नमाज पढण्यासाठी, नमाज अदा करण्यासाठी, जुम्मा की जुम्मा करण्यासाठी ते मुस्लिम बांधव आले आणि सांगितलं हो इथं त्यांना दाढी नाही, टोपी नाही, काहीच नाही आणि हे इथं कसे राहिले. त्यांनी सांगितलं हे दर्गा हमारा आहे, हे स्थान आमचं आहे, हे इस्लामांचं आहे, हे हिंदूंचं नाही, तुम्ही इथून जा. त्यावेळेस स्वतः मस्जिदीने सुद्धा आपलं दार बदलवलं होतं. नमाज पडायला ज्या बाजूने लोक आले त्या बाजूने त्या मस्जिदीने पाठ केली आणि ज्ञानोबराय जिकडे होते तिकडे मस्जिदीने तोंड केलं. काय हा साक्षात्कार असेल. जिथं भिंत चालू शकते तिथं तिला बदलता येणं काही सोपं आहे का. विठाला त्या मस्जिदीपासून जाता जाता स्वतः दादांनी सांगितलं, निवृत्ती दादाने सांगितलं, ज्ञान दादा एकतर आपल्याला समाजाने बहिष्कृत केलेलं आहे, वाळीत टाकलेलं आहे आणि समोरून तर एक अंतयात्रा चाललेली आहे. आपण थोडस थांबलं पाहिजे. आता मोठ्या दादांचा मोठा मुलगा हा वडिलाच्या जागेवर असतो म्हणून ज्ञानोबराय थोडेसे थांबले. पण ज्ञान कधी थांबत नसतं आणि जे थांबतं ते ज्ञान नसतं. म्हणजे दादा ही अंतयात्रा चाललेली आहे ठीक आहे, पण ती कोणाची आहे. आपल्या जीवनामध्ये ही यात्राच आहे, पण आपण जगाला तारण्यासाठी ही यात्रा आहे आणि हा तारला नाही, याला तारण्यासाठी तर आपण आलोच ना. म्हणले नाव काय. म्हणले सच्चिदानंद. म्हणले जे सत असतं ना ते कधीच असत होत नाही आणि जे चित आहे त्याचा कधीच चिदाभास होत नाही आणि जे आनंद स्वरूप आहे ते कधी दुःखाला कारण ठरत. असं सच्चिदानंद ज्याचं रूप आहे, ज्याचं स्वरूप आहे ते दुःखी होईल कसं. विसाव्याला ठेवलं होतं. ज्ञानोबराय पुढे गेले म्हणून निवृत्ती दादा पुढे गेले, सोपानदेव पुढे गेले, मुक्ताबाई पुढे गेल्या. हे पुढे गेले म्हणजे त्या 4 मुक्त्याच त्या ठिकाणी त्या सच्चिदानंद बाबा जवळ गेल्या होत्या असं म्हणायला हरकत. निवृत्तीनाथ महाराज गेले म्हणजे साक्षात भगवान शंकर गेले. निवृत्तीर भगवान हरा. ज्ञानेश भगवान विष्णू. वैकुंठातले विष्णू म्हणजे ज्ञानोबराय आणि कैलासातले भगवान शंकर म्हणजे निवृत्तीराय आणि स्वर्गातले ब्रह्मदेव म्हणजे सोपानदेव आणि या जगातली आदिशक्ती म्हणजे मुक्ताबाई. 4ही महापुरुष सच्चिदानंद बाबा जवळ गेले आणि मेले माणूस जिथं उठविले. विठाला महाराज ज्ञानोबरायांना, निवृत्तीनाथांना हे शक्य झालं. सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला. मेलेला माणूस विठाला सांगितलं तुमचा मुक्काम इथं करायचा आहे. तुम्हाला ठीक आहे, पण आमची मस्जिद छोटी आहे, आमचे घरे माळगाचे आहेत आणि दिवस पावसाचे आहेत.
तुमचा मुक्काम इथं होणं जरा आम्हाला अशक्य वाटतंय. ते भगवान बाबा होते. नाथा मुक्काम तर आपल्याला इथंच करायचं, चल माझ्या बरोबर. गाव खाली राहिलं कारखान्याकडे, जिथं आपला सप्ताह चालू आहे अशा ठिकाणी भगवान बाबांचा चोपदार आणि सद्गुरू भगवान बाबा आले. भगवान बाबा असे उजव्या पाणी रिंगण ओढायचे आणि पाठीमागे नाथा ती चोपदाराची काठी घेऊन असं रिंगण ओढायचं. खूप मोठं रिंगण ओढलं. त्या काळामध्ये दिंडी काय असेल 1000-2000 लोक असतील. रिंगण ओढलं, सगळ्या लोकांना सांगितलं भगवान बाबांनी एक करा, किती पाऊस येऊ द्या, किती गारा येऊ द्या, फक्त रिंगणाच्या आतमध्ये राहा म्हणजे तुम्हाला काही होणार नाही. आणि काय साक्षात्कार, काय परिस्थिती महाराज. दिंडी तिथे येऊन पोहोचली, इतका पाऊस त्या गावामध्ये, मस्जिदही पडली, घर पडले आणि त्या गावामध्ये गुलाब नावाचा मौलाना होता. तो मौलाना दुसऱ्या दिवशी नमाज पढण्यासाठी मस्जिद मध्ये आला. मस्जिद पडली. काय करावं अशा परिस्थितीमध्ये? ते नमाज कसा तरी पाडला आणि सांगितलं, आपण रात्री एक साधू आले होते, त्यांना आपण दिंडीला जागा दिली नाही. एवढा पाऊस आला, आपले माळद खाली पडले, आपली मस्जिद पडली, त्यांचं काय झालं असेल? चला. त्यावेळेस ते धर्माचे मुस्लिम होते, कर्माचे नव्हते. आता धर्माचे मुस्लिम मेले, कर्माचे जिवंत झाले. धर्माचे मुस्लिम असल्यामुळे ते आले आणि ती परिस्थिती पाहिली. परिस्थिती पाहिल्यानंतर महाराज जेवढं गोल्ड रिंगण भगवान बाबांनी ओढलं होतं ते कोल्ड ठाक, थेंब सुद्धा पावसाचा तिथं आला नाही. शेवटी मौलाना महाराज भगवान बाबांच्या चरणावर साष्टांग दंडवत केला. विठाला श्री संताची माता चरणावर साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. ते गुलाब नावाचे मौलाना इस्लाम होते. भगवान बाबांच्या चरणावर त्यांनी माथा ठेवला. माथा ठेवल्याबरोबर काय भगवान बाबा होते महाराज. भगवान बाबा म्हणजे भगवान बाबा स्वतःच्या गळ्यातली माळ काढली. कोणाच्या गळ्यात घातली? कोणाच्या? हा तुम्ही हुशार, कारण इकडे येत नाही. गळ्यातली माळ काढली आणि त्या मौलानाच्या गळ्यात घातली. गळ्यामध्ये माळ घातल्यानंतर महाराज एवढा बदल झाला त्या गुलाबबाई मध्ये. दररोज नमाज पाडू लागला, पण भगवान बाबाच्या विचारावर त्याची श्रद्धा वाढू लागली, प्रेम वाढू लागलं. गडावर येणं जाणं वाढलं आणि सांगितलं, बाबा चालू वर्षी दिंडी आल्यानंतर हा गुलाब आहे ना, गुलाब जांबूचीच पंगत घालणार. बाबा म्हणले, हा प्रसाद आहे, हा धौम्य ऋषीचा प्रसाद आहे. मी करत नाही, धौम्य ऋषी करतात, ज्ञानोबराय करतात, ते करून घेतात, त्यांना लागेल. आम्ही फक्त निमित्त आहोत. भगवान बाबाचे विचार अलौकिक होते. दुसऱ्या वर्षी भगवान बाबांची दिंडी गेली. बाबा म्हणजे असं झालं कसं? गुलाबजामुनची पंगत करणारे पुढून कोणी आढळले. महिला भांडे घेऊन येतात, आमच्या महिला वा 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 म्हटलं, आता आपल्या अंगावर बाबा गेला गंगेत. खूप महिला आपल्या हुशार, प्रेमळ, त्यांना जप किती काम करतात, जप जातात. अरे सगळ्यात शहाण्या जर असतात आपल्या महिला, किती लवकर उठतात, त्या गुराचं शेण काढतात, तुमचे कपडे धुतात, गरम पाणी आणलं, तुमची पाठ घासतात, तुमच्या पाठीमागे मोळ्या बांधतात, वाढे तुम्ही पैसे तुम्ही तुमच्याकडे ठेवतात.
किती प्रेम आहे त्याच्यामुळे तुम्ही ना त्यांना चांगलं बोलत जा. तू जेवली का? नुसतं ताजं बोला तुम्हाला काय झालं? ताजं बोल. तू जेवली का? खारी खाल्ली का? तुला भजी आणू का? वडा पडा असं म्हणायचं ना तुम्ही ऐकतो एखादा टन वाढला तर वाढला विठाला काय सांग सद्गुरू भगवान बाबा जेवायला आले ना भगवान बाबा सोबत पाटील काय आजचा स्वयंपाक झालाय भारी ज्याची बायको सुगरण त्याचा संसार चांगला भगवान बाबा म्हणायचे जेवायला गेले ज्याची बायको सुगरण त्याचा संसार चांगला आणि खरोखर तुमच्या पत्नी सुगरण तुम्ही मला वाटतच नाही तुम्ही ऊस तोडायला आला एकाशे मी कपडा मळायला दिसला वारे वारे खरी श्रीमंती भाऊ बाबांची आहे विठाला दिंडी भगवान बाबांची भगवान घडवून गेली आणि दिंडी गेल्यानंतर बाबा म्हणजे कोणीच आडवं आहे ना मला किती आमच्या महिला आडव्या आल्या किती घोषणा द्या. भगवान बाबा की वामन भाऊ महाराज शनी महाराज मला लय आनंद लय आनंद माझ्या मनाला मनस्वी आनंद म्हणले कोणी घोषणा द्याय ना कोणी पाणी घेऊन येऊन की झालंय काय गावातले 2-4 मुसलमान होते ते भगवान बाबांकडे आले म्हणले बाबा आपल्या गावातला जो मौलाना होता धर्मगुरू गुलाब मेला पण त्याला आम्ही झाकून ठेवले अगोदर दिंडी गावात आणायची आणि दिंडी गावात आणल्यानंतर मग त्याचा विधी करायचा भगवान बाबा होते दिंडीतले जे चौकदार भारदार होते चला रे पण भगवान बाबा म्हणजे महाराज भगवान बाबा चालत गेले त्या मस्जिदीमध्ये गेले त्या मस्जिदीमध्ये जमजमचं पाणी होतं भगवान बाबांनी ते पाणी घेतलं म्हणले जसं राम रहीम एक ना तसं मक्का मदिना अजमेरचं हे पाणी म्हणजे तुझ्या चरणीच्या गंगा भीमा आणि चंद्रमा भीमा आणि चंद्रभागा जर हे पाणी असलं आणि गुलाब जर असला ना खरा तर खरा गुलाब सुकत नसतो ते पाणी घेतलं भगवान बाबांनी आणि सांगितलं हरिहरा भेद नाही हरिहरा भेद नाही नका करू वाद देव आणि संत एकच एक विटेवर उभा आहे आणि एक जगात उभा आहे जो जगात उभा आहे ते संत आहे आणि जो विटेवर आहे तो जगाचा मालक आहे पाणी घेतलं आणि त्या गुलाबच्या तोंडामध्ये टाकलं जसं ज्ञानोबांनी या निवासामध्ये सच्चिदानंद बाबांना ताटीवरून उठून जीवन केलं तसं सद्गुरू भगवान बाबांनी त्या मुस्लिमाला त्या इस्लाम धर्मगुरूला मेलेलं जीत केलं जे सामर्थ्य ज्ञानोबामध्ये होतं तेच सामर्थ्य सद्गुरू भगवान बाबांमध्ये कृपाळू विठाला सज्जन या पदाबद्दल बोलायचं कृपाळू पद झालं आता सज्जन पदाबद्दल बोलायचं काय सांगायचं महाराज ब्रह्मीभूत संत वामन भाऊ महाराज त्यांचे गुरु अंध यादव सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात बाळेवाडी दीप आंधळे पण सुई कुठं पडली हे सांगायचं ते बल्ब लावा तो बल्ब बंद हे दरवाजा उघडा तो माणूस आलाय असे सांगणारे वामन भाऊचे गुरु होते यादव बाबा का ज्यांचा देहावसन दसऱ्याच्या दिवशी यादव बाबांचे गुरु दामोदरनाथांचे गुरु ब्रह्मचारी बाबा ते ब्रह्मचारी बाबा म्हणजे फक्त त्यांना लंगोटी होती आणि रुद्राक्षाची माळ तुम्ही जर कधी गैनाथगडावर गेलात तर गैनाथगडाच्या सभा मंडपामध्ये डाव्या बाजूला ती समाधी बाहेर आणि ब्रह्मचारी बाबाचे गुरु जर कोण असतील तर नवनाथामध्ये जे करभंजन नाथ आहेत गैनीनाथ ते त्यांचे गुरु होते गैनीनाथ अशी ही परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये
ज्या काळामध्ये सद्गुरु भाऊ गादीवर बसले त्या काळामध्ये सगळ्यात पांढरे कांदे पांढरे नळ्या सौताड्यावरून कुठे यायचे चिंचोलीला यायचे त्या काळामध्ये गैबी पीर म्हणून नाव राहायचं म्हणून वाद असल्यामुळे पाथर्डी चिंचोली नावाची गाडी चालू होती पाथर्डी गहिनाकडे सुद्धा नाव देता आलं नाही अजून तीच गाडी चालू आहे पाथर्डी चिंचोली आणि मग ते शेख परिवार त्या सौताड्यावरून ते गठुडं घेऊन यायचे आणि ते गठुडं डोक्यावर घ्यायचं आणि त्या गैनाथाला प्रदक्षिणा करायची आणि गैनाथाच्या पुढे मांडायचं पायरी जिथं यादव बाबाचं मंदिर आहे तिथं मांडायचं ते आणि मग ते लोकांनी घेऊन जायचं त्याच्यामध्ये एक असा आडीचा नडीचा ओडीचा घोडीचा होता तो म्हणला पायरीला नैवेद्य नाही देवाला नैवेद्य नाही गैनाथ त्यांचं नाव सांगतो मुस्लिम होते महबूब महाराज शेख सावताडा त्यांची वडील ते आलेले होते विकायला महाराज आले वडील ते विकित होते पण त्यांच्या वडिलांनी त्यात प्रसाद नेऊन ठेवला आणि कोणीतरी भाऊला जाऊन सांगितलं भाऊ गैनाथा पुढे असं ठेवलंय म्हणले मग कम नाही खाल्लं काय त्याच्यात बदल आहे म्हणले काय झालं त्याला जर आवडत असलं तर त्याला आवडत आहे ते देवाजवळ आलं म्हणजे कोणाला आवडत देवाला आवडत आहे म्हणले म्हणजे जे देवाला आवडत आहे ते आपल्याला आवडणारच म्हणले भाऊ काही सांगत तुम्ही चला तिथपर्यंत भाऊ म्हणले मला कशाला नेतो तिथपर्यंत म्हणले चला भाऊ उठले मांडलेलं होतं टिंब महाराज त्याचा खावा तयार झाला काय तयार झाला त्याचा खावा तयार झाला आणि म्हणले पेढे येतात म्हणले देवाला पेढाच आवडतो ते नाही आवडत म्हणले माझ्या डोळ्यांनी पाहिलं माझ्या काय नाही पाहिलं माझ्या डोळ्यांनी पाहिलं मांडलेलं म्हणले ते त्याच्यामध्ये सामर्थ्य तो करून घेतो काय करून घ्यायचं ते आपल्या हातामध्ये का त्याचं कारण काय कारण आहे त्याचं महालाभ भोगासाठी जगाला जर सुखाचा लाभ व्हावा असं वाटत असेल तर संत स्वतःच्या जीवनाचा त्याग करतात आणि त्या त्यागामध्ये ते दुःखी जरी असले तरी जगाला सुख देतात म्हणून भगवंताला सुद्धा त्याच्यामध्ये बदल करावा लागतो विठाला ती वस्तू मांडल्यानंतर शेख महबूब महाराजांच्या खिशामध्ये 5 रुपये होते ही वस्तू मांडली त्याचे पेढे झाले म्हणून वामन भाऊ महाराजांच्या दर्शनाचे महबूब महाराज गेले आणि खिशातले दर्शन करता करता किती पैसे पडले 5 रुपये भाऊच्या पायो पडे पण मांडा सगळे लोक भाऊच्या पायो पैसे मांडते आणि आपण हे पैसे उचलाव कसे निस्ते 5 रुपये गेले पण ते भाऊ होते म्हणले बाबड्या 5 जर तुझ्याकडे गेले 5 पिढे अशाच खडखड करते आणि 5 जर इथं राहिले तर जसे त्याचे पेढे झाले तसे आपल्या देहाचा पेढे होते पेढे आपल्या पिढीचे पेढे होते मग घ्यायचे का ठेवायचे म्हणले भाऊ पिढीचे जर आपले पेढे होत असले तुमच्या पायाजवळ पैसे नका ठेवू आम्हाला तुमच्या पायाजवळ घ्या आम्ही दुर्जन आहेत आणि तुम्ही सज्जन आहेत विठाला सज्जनांच्या जवळ जर आला तर त्याचा दुर्जनपणा जातो आणि त्याच्या अंतःकरणातली सद्वासना
सत्कर्म त्याच्या अंतःकरणामध्ये रुजले जातात. काही चोर लोक भगवान बाबा जवळ यायचे, पण भगवान बाबांचं आचरण आणि चारित्र्य पाहून चोरी करायला आलो हे विसरून जायचे आणि भगवान बाबांचे भक्त बनायचे. याचं कारण काय जर असेल तर घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, पुण्यवंत व्हावे, सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, पुण्यवंत व्हावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे, घेता सज्जनाची नावे. पहा, जगामध्ये सगळे विकले जातात, पण जगामध्ये धर्मासाठी कधीच इस्लाम विकले जात नाही. पण जगामध्ये असे किती कीर्तनकार आहेत का जे वामन भवानी भगवान बाबांच्या सज्जन विचारामुळे दुर्जन विचारापासून दूर गेले. का? ज्यांचं आचरण सज्जन, ज्यांचं चरण सज्जन आहे, ज्यांचं कार्य सज्जन आहे, त्यांची कीर्ती सुद्धा सज्जन राहते. विठाला गेले दिगंबर ईश्वराई बुद्धी, राहिला कीर्ती जगमाची. गेले दिगंबर ईश्वराई बुद्धी, गेले दिगंबर ईश्वराई बुद्धी, राहिला कीर्ती जगा. आपल्याला फुलं टाकायची. तुम्ही संत जन या पदाबद्दल भगवान बाबांच्या जीवनातले काही प्रसंग आपल्या चरणाजवळ ठेवावे लागतील. जवळच एक गाव आहे इथं, खोसपुरी, पांढरी फुलं. त्या खोसपुरीमध्ये एक मोठं पिंपळाचं झाड आहे रोडवर. त्या रोडच्या पलीकडे एक मोठा आड आहे आणि डाव्या बाजूला मोठी मस्जिद. आता तिथला 25वा सप्ताह आहे. याच काळामध्ये म्हणजे धर्मनाथ पूजेच्या वेळेस प्रत्येक घराचा एक बोकड राहायचा. भगवान बाबांच्या कानावर बातमी पसरली. कुठं चालले? म्हणजे गैबीला. म्हणले काय गैबीला? म्हणले गैबीला सगळं की जुम्मा की जुम्मा, जुम्मा की जुम्मा, नमाज पाळायचा सगळंच. भगवान बाबा म्हटले मला सुद्धा यायचं. कुठं? खोसपुरीला. त्या काळामध्ये खूप मोठा आव्हाड परिवार, एक नामदेव आव्हाड म्हणून खूप मोठे सद्ग्रस्त होऊन गेले खोसपुरीला. मुस्लिम समाजही, धनगर समाजही, इस्लाम समाजही, बाकीचा सर्व समाज. भगवान बाबा आले आणि सगळ्या लोकांचा पानवाटा एकच. इस्लामांचा, मुस्लिमांचा, धनगरांचा, बाकी सर्व समाजांचा पानवाटा एकच. पाणी कसलं त्यावेळेस? काय नळ योजना होती काय? पेयजल मधली ऍक्वा आला, गार आली, बिस्लेरी आली, काय चालता वाढायला कडक पाणी प्यायचं. अशा परिस्थितीमध्ये बाबा आले, बाबांचा तांगा आला. कोण ओळखी त्या बाबाला? नाही, ओळखच कसं? बाबा आले, मारुती मंदिरामध्ये विसावले. गावचा अभ्यास केला आणि अभ्यास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान बाबाने आपल्या खांद्यावर उपर न घेतलं आणि त्या आडाला पायऱ्या खाली उतरायला चढायला. भगवान बाबा खाली गेले, ते उपर न घेतलं आणि ते टाकलं. महाराज जगामध्ये लई संत झाले, पण भगवान बाबा सारखा संत होणे नाही. काय आगिमा लगिमा कमीन कळा अशा ज्या 12 विद्या आहेत भगवान बाबांना प्राप्त होत. सगळे लोक म्हणले पाहिजे सोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, पण ते सामर्थ्य फक्त भगवान बाबांच्याच अंगी होतं. ते कसं? आता माझं तुमचं वजन किलो मध्ये, कशामध्ये? तुमचं माझं वजन
किलो मध्ये आणि ऊसाचं वजन टना. मला सांगा टनाचं वजन किलो मध्ये येतं का? टनाचं वजन किलो मध्ये येऊ शकत नाही आणि किलोचं वजन ग्रॅम मध्ये येऊ शकत नाही. लक्षात आलं? किती टन गेलं तो टायर? मग 3 टन गेलं. एखादा म्हणला किती गेलं? 30 किलो. असं कोणी म्हणलं? किती टायर आलं? 30 किलो आलं. नाही चुकला. हा 3 टन. म्हणजे टनाचं वजन किलो मध्ये येऊ शकत नाही. भगवान बाबांचं किलोचं वजन संत भगवान बाबा ग्रॅम मध्ये आणले. काय किलोचं वजन ग्रॅम मध्ये आणत होते आणि जे वजन ग्रॅम मध्ये येतं त्याला काय म्हणतात? सोनं म्हणतात. विठाला धन्याजी दिन झाला सोनियाचा पिकले वाचा राम नामे, पिकले वाचा राम नामे. धन्यवाद दिन झाला सोनियाचा, पिकले वाचा राम नामे, पिकले वाचा राम नामे. ज्या दिवशी सद्गुरू भगवान बाबा किलोचं वजन ग्रॅम मध्ये आणायचे म्हणजे सोनं. भगवान बाबा काय होतं? सोनं. 100 नंबरी सोनं भगवान बाबा होते. उपरनाथ किलोचं वजन ग्रॅम मध्ये आणले. किलो तरंगत नसतो आणि ग्रॅम तरंगल्याशिवाय राहत नसतो. आणि जे तरंगत ते सोनं. मग ते संसारात असो नाही तर आग्नीत असो नाही तर प्रसंगामध्ये असो. सोनं होतं म्हणून प्रसंगात तरलं. तुळशी उगवल्या रक्त सांडिले जेथे. सोनं येते ते लोखंड. ते गंजणार नाही. जे गंजत ते लोखंड आणि जे गाजत ते सोनं. विठाला भगवान बाबा ज्ञानेश्वरी वाचतात. बुरखा घेतलेल्या सगळे लोक म्हणायचे पाना अंदर क्या चल रहा है देखो ना, इधर आके देखो. मग ते सगळे लोक तिथे यायचे. कोण आहे नेमकी? सगळं गाव जमायचं आणि ज्या दिवशी त्यांची सुरुवात व्हायची मग भगवान बाबा महाराज भगवान बाबा कोर्ट होते. हे म्हणले पाण्यावर बसायचं अवघड आहे, पण तुम्ही ज्या देवाला बोकड कापणार आहेत ना त्या देवा मला तो देव प्रसन्न झाला म्हणून मी पाण्यावर तरंगतोय. आपण तर 10-20 वर्ष बोकड कापले, आपल्याला प्रसन्न नाही झाला. आपण तर पुढे चाललो आणि या असं कसं झाल्या गोष्टी. अरे 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 आपला देव आपल्याला प्रसन्न नाही झाला पण याला प्रसन्न झाला. काय काय म्हणे देवाचं? बाबाला विचारू. बाबा काय काय इच्छा आहे? बाबा म्हणले तुम्ही ते कापू नका, मला कृपा करा. तुमचा देव म्हणतो मला माळकरी व्हायचं. चला सगळे तुमच्या देवाला विचारायला. आणि सगळे लोक भगवान बाबा बरोबर चालायचे आणि त्या देवासमोर यायचे. आणि देवासमोर आल्यानंतर महाराज किलोचं वजन ग्रॅम मध्ये आणत होते. त्या दगडाला सुद्धा देव पण आणण्याची ताकद त्या काळामध्ये भगवान बाबा मध्ये होते. स्वतःच्या गळ्यातली माळ भगवान बाबांनी काढली आणि देवाला देवाला सुद्धा शाकाहारी बनवणारे संत भगवान बाबा. तुम्ही संत कृपाळू झाले, सज्जन झाले आणि तुम्ही संत जन झाले. या तीनही गोष्टी वामन भाऊ भगवान बाबांच्या जीवनामध्ये ओतप्रोत आहेत. म्हणून एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखमाई हरिद्वार कुमाई हरिद्वार विश्व माऊली YouTube चॅनल पुन्हा हा कार्यक्रम आपल्याला पुन्हा पाहायला भेटावा, ऐकायला भेटावा
म्हणून या ठिकाणी त्यांनी ही योजना केलेली आहे. सर्वांना फुलं वाटा, तोपर्यंत आपण थोडंसं भजन करू. भगवान बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. सर्वजण बोला, सगळेजण बोला. वामन भाऊ जय भगवान बाबा. भगवान बाबा जय जय भगवान बाबा, वामन भाऊ जय जय भगवान बाबा. बाबा जय भगवान बाबा, वामन भाऊ जय भगवान बाबा. भगवान बाबा जय जय भगवान बाबा, तुलसी हमारा भगवान बाबा. भगवान बाबा जय जय भगवान बाबा, तुलसी हमारा भगवान बाबा. महाराज भगवान बाबा. भगवान बाबा जय जय भगवान बाबा, गोरक्षण महाराज भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा. ताली वाजा. भगवान बाबा. भगवान बाबा जय जय भगवान बाबा, नारायण बाबा जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा. नारायण भगवान बाबा. भगवान बाबा जय जय भगवान बाबा, श्रीनाथ महाराज जय जय भगवान बाबा. भगवान बाबा जय भगवान बाबा. जय भगवान बाबा. भगवान बाबा जय जय भगवान बाबा, खंडोज बाबा भगवान बाबा. बाबा जय भगवान बाबा. भगवान बाबा. भगवान बाबा जय जय भगवान बाबा, भाऊ जय जय भगवान बाबा. भगवान बाबा. भगवान बाबा. भगवान बाबा वामन भाऊ महाराज की जय, भीमसिंह महाराज की जय, गोरक्षनाथ महाराज की जय, नारायण महाराज की जय, शिवनाथ महाराज की जय, खंडोजी महाराज की जय, शनेश्वर महाराज की जय, संतगिरी महाराज की जय. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावे. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळ सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. 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 वैकुंठ श्रीरंग बोलावितो. वैकुंठ श्रीरंग बोलावितो. वैकुंठ श्रीरंग बोलावितो. अंतकाळी विठ्ठल मासी पावला. अंतकाळी विठू आभासी पावला. अंतकाळी विठ्ठल मासी पावला. अंतकाळी विठू आभासी पावला. कुणी सैत झाला मुक्त तुका. कुणी सैत झाला मुक्त तुका. कुणी सैत झाला मुक्त तुका. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. 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 वैकुंठ श्रीरंग बोलावितो. वैकुंठ श्रीरंग बोलावितो. वैकुंठ श्रीरंग बोलावितो. तुकाराम सद्गुरु वामन भाऊ महाराज की जय, भगवान महाराज की जय. उदार तुम्ही संत माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत, माय बाप कृपावंत. एवढा केला उपकार काय मानो मी पामर, काय मानो मी पामर, माय मानो मी पामर. शिवा उद्धार केला मार्ग सुपंथ दाविला, मार्ग सुपंथ दाविला, मार्ग सुपंथ दाविला. काय मानो मी पामर, काय मानो मी पामर. काय मानो मी पामर. सेना म्हणे उतराई हो ताना दिसे काही, हो ताना दिसे काही, हो ताना दिसे काही. देवला करा उपकार काय मानो मी पामर. काय मानो मी पामर. काय मानो मी पामर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. ज्ञानेश्वर माऊली. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुलती. अनाथ अपराधी पतिता गळा परी पाया वेगळा नका करू. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी, मग मज हरी उपेक्षणा. एकदा संतांनी जर ठरवलं ना लोखंडाचं सोनं करायचं, ते करतात. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण जर इथं आलोत ना,